गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुद्धच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा अंगारकी चतुर्थी. तर मग अशी काय झालं, विरांशला घेऊन मी इकडे आले घरी 5:30ला. आणि मग विरांश आता त्याच्या पप्पासोबत गेलेला आहे फिरायला, खेळायला, बाहेर एक चक्कर मारायला. आणि आता मला मी स्वयंपाकाला लागली. तर इकडे बघा नारळ सोलून फोडलेला आहे, नारळ सोललेला आहे, पाणी फोडून आता ह्याच्या बनवायचे आज मोदक. तर रसिकाला सारण करून द्यायचं आहे. नारळ बघा सोलायला ना खूप सोलायला कठीण नाही, फोडायला कठीण असतं. म्हणजे हे बघा, हे टवका काढायचे, कठीण टवके असतात ते. काढून घेतले सगळे. मी आता किसून घेणार आहे बरा. म्हणजे चला आज अंगारिका आहे तर थोडे 5 का होईना, 7 का होईना आज ना मोदक करूया. म्हणजे विरांशला खूप आवडतात मोदक. विरांसाठी तरी बघा मी रसिकाला म्हटलं की मी सारण करून देते. रसिकेचं कॉल काही 8:30पर्यंत संपत नाही आहे. मग तिला म्हटलं मी सारण करून देते, नाही तर मोदकच बनवून देते म्हटलं होतं. तर बघू, ती म्हणली नको म्हणली ती. तर बघते आता कसं जमतं. तर ते पहिला किसून तरी घेते, सगळं सारण बनवून घेते. हे बघा, खोबरं, गूळ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. सारण बनवून घेते. आज खूप दिवसांनी जवळ मी मोदक बनवते बघा. जसं गणपतीचं सीझन गेला तसं मोदक काही होतच नाही. त्यावेळेसच होतात बघा 10 दिवसाच्या ते गणेश उत्सवमध्ये केले जातात, आवर्जून केले जातात. आता काही होत नाही. हे बघा, इथं अशा प्रकारे सारण झालं आहे, ज्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे. आता मी काय करते, हे झाकून ठेवते आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेते, त्याच्यामध्ये मोहन घालून मीठ थोडंसं टाकून तिंबून घेणार आहे. इकडे चहा बनवते, हे आलेत म्हणून चहा बनवते आणि ना तिंबत होते. मला पहिला आहे ना चहा बनवावा. हे बघा असे मोदक बनवलेत मी. आता त्याला उकडायसाठी ठेवायचे झाकण. काही मोठे काही छोटे झाले, जाऊ दे. आता काय होतं, नारळ सोलून सगळं फोडण्यापासून म्हणल्यानंतर गडबड होती आणि वेळेत करणं. चला आता मी ना कुकर लावते. करण्याचं कुकर लावायचं आहे. इकडे उकडून झालेले आहेत मोदक, उकडलेले आहेत. उकडून काय केलेत माहिती का, सर्दी खोकले, त्याच्यामुळे उकडूनच करूया. चला या सगळेजण मोदक खायला. हे बघा इकडे सासूबाई जेवायला बसलेत. तुम्ही चतुर्थी करत नाहीत, किती वर्ष झाले आता? सासूबाई म्हणतात चतुर्थी आहे आज, तर आठवण करून घेऊ नये का. आता सासूबाई किती वर्ष झाले त्यांना लक्षातही राहत नाही आणि भूक सहन होत नाही त्यांना. त्याच्यामुळे चतुर्थीसुद्धा सासूबाईंचे सगळे बंद केलेत, उपास बंद केलेत सगळे. विरांश शिवून घेऊन गेला बघा मोदक आणि मी नैवेद्य दाखवलं आहे. आता सगळं किचन ओटा सगळं साफ करते. हे बघा इकडे झालं एकदाशी किचन ओटा साफ. आता आम्ही सासूबाईंचं झालं आहे जसं आम्ही जेवायला. हां बघा इथे हे बसलेत, सासूबाईंना रोज सांगून त्यांना आलं कंटाळा. डायपरवरनंच आमच्यात ना रामायण महाभारत होत असतं.
आणि हे काय होतं, कामावरून हे दमून येतात आणि रोज तेच तेच सांगायचं. यांना हे एकतर यांचं ना सर्दी खोकलामध्ये महिनाभर चालू होता आणि ओरडण्याने अजून त्यांचं घसा दुखतो आणि पॅक होतं. आणि 2 दिवसापासून त्यांचे गुडघे एवढे दुखत आहेत. शेगाववरनं आल्यापासनं, शेगावला 1 दिवसात जाऊन रिटर्न आले 1 दिवसातच, तर त्याच्यामुळे त्यांचा अजून गुडघा दुखायला लागला आहे. हे बघा, ह्यांचं इकडं रील बनवून झालेलं. आता वेळात वेळ काढून रील बनवतात. आणि आता आम्ही जेवायला बसू. चला, या सगळेजण मोदक खायला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, हे बघा इकडे आता कोशिंबिरीला फोडणी काढते आहे आणि बनवायचे पोहे भिजवून ठेवलेले. शेंगदाणे तळून घेते थोडे. सकाळची बघा गडबड. सकाळची वाजले 9 आणि इकडे टिफिन पण भरायचं आहे. भाजी बनवलेली आहे, बीनची भाजी बनवली आहे. मैत्रिणीला तुमच्या पण घरी अशी सकाळ गडबड असणारच आहे, कारण का सकाळी स्कूल, मुलांची शाळा आणि ऑफिसेस, त्याच्यामुळे गडबड राहते. तर चला, तर आता आमच्याकडे इथे नाश्ता तयार झाला. सासूबाईंना नाश्ता देते आणि मग ह्यांचा टिफिन भरते मिस्टरांचा. कुकरमध्ये भाजी बनवलेली आहे. हे बघा, इकडे बीन्सची भाजी बनवलेली आहे. हे बघा, इकडे कोशिंबीर आहे. तर चला, आता पहिला सासूबाईंना नाश्ता देते आणि मग टिफिन भरते. आज आहे विरांची स्कूल, रसिकाचं ऑफिस. चला, या सगळेजण नाश्ता करायला. रसिकाकडे आली मी आता. विरांश नाश्ता करतोय. ओ थांबा. हे बघा, रसिका गेली ऑफिसला, विरांश गेला स्कूलला आणि आता मी निघते माझ्या घरी. कारण का मावशी येतील तोपर्यंत घरातलं थोडंसं भांडे काय उद्या येणार नाहीत. भांडेवाले मावशी उद्या येणार नाहीत, तर ते भांडे घासून टाकते. तर चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.